नागपूर अपघातासंदर्भात एक मोठी बातमी आहे। अपघाताच्या वेळी संकेत बावनकुळे कारमध्ये होता, तो कार चालकाच्या बाजूला बसला होता अशी माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे। कारमधील दोघांनी मद्यप्राशन केलं होतं असं देखील पोलिसांनी सांगितलंय। दरम्यान कार चालकाला अटक करण्यात आलेली होती, त्यानंतर त्याला जामीन मिळाला आहे। अपघाताप्रकरणी सीसीटीव्हीच्या मदतीने तपास सुरू आहे असं देखील पोलिसांनी सांगितलेलं आहे। ड्रायव्हर म्हणून अर्जुन हावरे, त्यानंतर संकेत बावनकुळे आणि रोनित चित्तमवार हे तीन त्याच्यामध्ये गाडीमध्ये होते। त्या अनुषंगाने आपण तिघांनाही काल इन्क्वायरीसाठी चौकशीसाठी बोलवलं होतं। त्यांची चौकशी केली आहे। त्याच्यामध्ये जो ड्रायव्हर आहे, ड्रायव्हरला त्याच्यामध्ये अटक केलेली होती। रात्री जे दोघंजण मिळून आले, ज्यांना लोकांनी पकडलं होतं, काय मारहाण झालेली होती, त्या दोघांचं आपण मेडिकल केलं होतं। त्याच्या अनुषंगाने ते दोघांचे मेडिकलमध्ये डॉक्टरांनी मद्यप्राशन केलं असल्याबाबत यस म्हणून अहवाल दिलेला आहे।